तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रस्त्यावरील राजस्थान मार्बल समोर दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन एक जण गंभीर जखमी तर 2 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी घडली होती। जखमींवर मोताळा येथे प्राथमिक उपचार करून दोघांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एकाला खासगी हॉस्पिटलला भरती करण्यात आले होते। बुलढाणा अर्बनच्या बाजूला राहणारे अजय किसन खर्चे वय 57 वर्ष हे आपल्या MH28 BR 8748 क्रमांकाच्या दुचाकीने घराकडून मोताळा फाट्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या धडकेत अजय किसन खर्चे हे गंभीर जखमी झाले। तसेच बुलढाणाकडून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH28 AY 3203 दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यामध्ये अजय खर्चे यांचा मेंदूला जबर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले। त्याचबरोबर समोरच्या दुचाकीवरील तिघांपैकी वैभव कैलास बावस्कार या राहणार कोथळी व मंदा कृष्णा पुरकर राहणार नरवेल हे दोघे किरकोळ जखमी झाले होते। जखमींवर मोताळा येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले। गंभीर जखमी अजय किसन खर्चे यांच्यावर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। शेवटी गंभीर जखमी असलेले अजय खर्चे यांची 9 फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, मोताळा।